आणि याच संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत, पण आता आपण राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे जाऊयात. शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत. आपण राजलक्ष्मीजी, माझा आवाज येत असेल तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की शरद पवार गटाची कामगिरी या संपूर्ण निवडणुकांमध्ये फारच सुमार दर्जाची झाली आहे. 29 पैकी 20 महापालिका अशा आहेत जिथं पक्षाला 0 हा आकडाही गाठता आला नाही, म्हणजे भोपळाही फोडता आला नाही. 9 ठिकाणी जिथे काही थोडे बहुत नगरसेवक आले ती संख्यासुद्धा तुरळक आहेत. काय कारणं वाटतात पक्षाच्या या पिछेहाटीची? नमस्कार, मी पहिल्यांदा आपल्याला खुलासा करते की मी अजित पवार गटाची प्रवक्ती आहे, शरद पवार गटाची नाही आहे. ठीक आहे. बरं तुम्ही अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहात. तुमच्यासाठी हाच प्रश्न मी रिपीट करतो. आता काही दिवसानंतर कदाचित दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा स्वरूपाची एक चर्चा आहे. काय तुम्हाला कारण वाटतात शरद पवार गटाच्या या पिछेहाटीची? अजित पवारांच्या परफॉर्मन्सकडे येतो मी, त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पण आत्ता जो प्रश्न आहे, शरद पवार गटाची एवढी पिछेहाट का झाली? तुमची साथ सोडल्यामुळे? त्यांच्याकडे खरं तर नगरसेवक फार कमी संख्येने होते आणि त्यात सुद्धा ज्या वेळेला खालच्या कार्यकर्त्यांच्या मनावरती ठरलं की या कार्यकर्ते जसं सांगतील त्याप्रमाणे आपण खाली एकमेकांची युती करायची, परंतु ती युती करत असताना अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सांगत होते की एकत्र या, आणि अध्यक्ष जे होते पुण्याचे त्यांचा मात्र याला प्रचंड विरोध होता आणि याच्यामध्ये पक्षामध्ये गोंधळ खूप झाला होता. सुरुवातीला अध्यक्षांनी नाही करायचं, मी कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, आणि त्यांनी अनेक उमेदवार तयार केले होते आणि ऐन वेळेला मात्र युती झाल्यामुळं त्या उमेदवारांना नेमकं इकडे जावं की तिकडे जावं, आणि या गोंधळात काही तिकीटही चुकली. आणि त्यातच आणखीन एक महत्वाची बातमी येते.